हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता मला सान्विकाला आणायला जायचं आहे संध्याकाळच्या टाईमला, तरी पण ऊन बाहेर असतं त्यावेळी इथे मी हे बॉडी लोशन आणलेलं आहे. सन बॉडी लोशन आहे, जॉय कंपनीचं आहे. सन ब्लॉकेज अँड अँटी टॅन लोशन आहे, तर ते लावते जेणेकरून मग बाहेर गेलो की त्रास होणार नाही. तर चला, तर आता मला जायचं आहे आणि संध्याकाळनंतर मग तुम्हाला संध्याकाळचं माझं रुटीन पण शेअर करते. चला, तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला जाईल. आणि हे आता रिसेंटली नवीन कानातले घेतलेलं, असे डायमंडवाले कानातले खूप आवडतात घालायला वेगवेगळे. चला, जसं दक्ष बघा, आता शाळेत जायचं आहे, आता त्याची मज्जा बघायची कशी करताय. डबा धर तुझा. शाळेत नाही जायचं मग कुठं जायचं? बॅग दक्षची नखरे बघा शाळेत जाताना. साडे स्कूलचा ड्रेस काढ ग. दररोजचं आहे तुझं, दररोजचं झालंय. पळतं इकडे तिकडे ड्रेस बघून. अगं ड्रेस काढ सांगू तुला पाहत जाऊन तुला पकडते दीदीला मारते. ड्रेस दे, शाळेचा ड्रेस दे. काढ तू, सॉफ्ट काढ. कुठे गेला दक्ष? कुठे गेला? लपून बसला. दररोजचं झालंय तुझं. तर अशा पद्धतीने दररोज आम्हाला दक्षच्या शाळेच्या टाईमला अशी कसरत करावी लागते दोघांना. शाळेचा ड्रेस बघितला, बॅग बघितली आणि डबा बघितला की त्याच्या असं कालवा चालू होतो की शाळेत जायचंच नाही. आधी तर खूप उत्साहाने जातं, पण आता काय माहिती तो शाळेत जायला नको म्हणतो, कारण त्याला बाहेर खेळायला आवडायला लागले ते जास्त. तर इथे त्याला पकडू मला ड्रेस घालावा लागत आहे आणि खूप मेहनती काम आहे. त्याला कोणीही सावरून घेत नाही, कारण त्याच्या आजीचं पण तो ऐकत नाही आणि पप्पाचं पण नाही, फक्त मम्मी लागते. तर मी त्याला समजून सांगते ते शाळेमध्ये आज काय असणार आहे. त्याला दर दिवशी काही ना काही सांगून न्यावं लागतं शाळेत. अजिबात ऐकत नाही. त्यानंतर मला सानिकाचं पण आवरायचं आहे. तर दोन्ही मुलांचं आवरणं, त्यांचं टिफिन पाणी यात पूर्ण दिवस जातो. परत संध्याकाळी आले परत त्यांचं स्टडी, त्यांची भांडणं, दररोज नुसती भांडणं करतच राहतात. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने कपडे रोज त्याला घालावं लागते. इकडे पळ तिकडे पळ, पकडून धरावं लागतं दोन पायामध्ये, तरच तो. बघा दक्ष आमचा आता जायचं ना स्कूलला. हां, आता झालं, रेडी झालाय. आजचे दिवस आहे म्हणजे काय डेकोरेट झाले. चला आता स्कूलला, चलो. एक क्रॉस लाईन बघ कसं काढतोय. व्हेरी गुड. स्लिपिंग नाही, क्रॉस लाईन इथं राहिल्या दोन. काढ बाळा. दक्ष इकडे बघ. दक्ष पप्पाला म्हणा, पप्पा मी स्टडी करतो. हां कर. नीट कालपर्यंत जाऊन दे. व्हेरी गुड. इथं राहिली पेन्सिल. मी कशी पकडायला सांगितली तुला? दोन बोटामध्ये. ती खाली गेली पाहिजे सगळी बोटं. हां, तिरकी चालली लाईन. क्रॉस लाईन सरळ त्या लाईनवर गेली पाहिजे. हां, इथं. कुठं राहिली अजून? ही नीट नाही जॉईंट केली. क्रॉस लाइन, ऐसी क्रॉस लाइन का अभी इधर का ये ऊपर का. हाँ करा क्रॉस लाइन. सानू होत आहे का तुझं? ते पे घेऊ नको, मी उठत आता लय तुला. कायला खोडते? दुसरं लय पुढं जागा आहे, दुसरीकडे खोडते काय? त्याच्यासाठी थांबते का? दक्षूचा अभ्यास झाला नीट कर की दक्षू. सरळ स्ट्रेट खाली गेले पाहिजे, हलू नको पेन्सिल. गो स्ट्रेट. हां चला, तर आता इथे मी चिकन बनवण्यासाठी घेतलेले आहे. चिकन बनवण्यासाठी बॉयलर चिकन घेतलेले, अर्धा किलो चिकन आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच धना पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि मीठ एक्स्ट्रा ह्यामध्ये मी जास्त टाकते. रस्स्यामध्ये नंतर नाही टाकले तरी चालते, कारण मस्त हे मुरले जाते यामध्ये. तर आपल्याला सगळे आता हे एकजीव करून घ्यायचे आहेत. आम्ही दोघंच आहे त्यामुळे अर्धा किलो चिकन बास होईल. ते इथे पाहू शकते यामध्ये मीठ भरपूर टाकलेलं आहे मी आणि धना पावडर पण भरपूर टाकलेलं. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान मस्तपैकी ते मॅरिनेट करायला ठेवायचे. अद्रक लसूणची जी पेस्ट असते ती पण त्यामध्ये मी जी रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पण आणलेली आहे, ती पण आता यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि मस्त त्याला लावणार. ते पाहू शकता अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती पण यामध्ये लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला खूप स्पायसी करायचं आहे तर तुम्ही यामध्ये मिरची पण यूज करू शकता.
आणि आमच्या मुलांना ह्यातला मिठाचा रस्सा आवडतो, त्यामुळे मग ह्यामध्ये जास्त मिरची वगैरे नाही यूज करत मी. तर ही तोपर्यंत चांगलं मॅरिनेट होतं आहे, तोपर्यंत इकडे मी आता कुकरला भात वगैरे लावून घेते. इंद्रायणी राईस असतो आम्ही दरवर्षी आमचा वर्षभरासाठी असतो. तर इंद्रायणी राईस आता इथे लावून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला चिकनसाठी जे काही वाटण असते ते पण करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपले चिकन मस्तपैकी मॅरिनेट होईल, मुरले जाईल, त्यामध्ये मीठ, धणा पावडर वगैरे. चला तर इथे मी कुकर लावून घेते आणि त्यानंतर मग पुढची रेसिपी शेअर करते. तर इथे पाहू शकता चिकन मस्त मॅरिनेट होत आहे. तोपर्यंत इकडे आपल्याला वाटण्यासाठी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, खोबरं घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता पॅनमध्ये पहिल्यांदा मी तेल टाकते. चांगलं गरम झालं की आपल्याला छान तेलामध्ये आपल्याला हे वाटण्यासाठी लागणारा जो कांदा आहे, खोबरे ते सगळे मस्त भाजून घेतलेलं आहे मी, पाहू शकता. आणि त्यानंतर आहे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे. मी जास्त करून बॉयलर चिकन हे कुकरमध्ये नाही शिजवत, कारण त्यामध्ये आता खूप गाळ होतो, बारीक कण होतात पूर्ण आणि चांगले नाही लागत. त्यापेक्षा असं पॅनमध्ये मस्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि मग त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आणि लगेच त्यामध्ये चिकन जे मॅरिनेट केलेलं ते टाकायचं. एकदम मस्त ते फ्राय करून घ्यायचं आणि त्यात आपण मीठ वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळे त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटते, त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही. तिथे पाहू शकता आपला कांदा थोडासा भाजला की लगेच त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. बघू शकता अशा पण कोथिंबीर ॲड केली की जास्त भाजू नाही द्यायचं, कारण त्याचा जो फ्लेवर असतो तो फ्लेवर आपल्या चिकनला येतो. तर लगेच आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी लगेच ओतायचं नाही आणि थंड पाणी तर अजिबात ओतायचं नाही, कारण चिकन शिजायला वेळ पण लागतो. तर अशा पद्धतीने आता हे चांगलं एकजीव आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे चिकन फर्स्ट टाईम आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. यावर झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटायला लगेच लागते, त्यामुळे जास्तीचं पाणी यूज नाही करायचं. तर पाहू शकता अशा म्हणजे सगळं एकजीव करून मस्त आता मी फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये. त्यावर आता मी झाकण ठेवणार आहे. इथे पाहू शकता वर ॲडजस्ट फॅन चालू आहे, आमची बाजूला मोटर चालू आहे, त्यामुळे व्हॉईस ओव्हर करावाच लागतो. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने चिकनवर आता आपल्याला जे पॅन आहे त्यावर असे प्लेट ठेवायची आहे, ज्यामध्ये वरून पाणी आपण ठेवू शकतो. तर यावर वरती पाणी मी ठेवणार आहे, जेणेकरून गरम पाणी झालं की ते आपल्याला चिकनमध्ये टाकून द्यायचे, कारण आमची तर लहान मुलं आहेत, त्यांना मग चिकनचा जो मिठाचा रस्सा असतो तो आवडतो. तर तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही प्लेटमध्ये वरती पाणी ओतून थोडे थोडे करून तुम्ही मग चिकनमध्ये ते टाकू शकता. तिथे पाहू शकता पाणी चांगलं गरम झालेलं आहे. मी आता हे पूर्ण पॅनमध्ये चिकनच्या टाकणार आहे. ते पाहू शकता चिकनचे पीस शिजायला सुरुवात झालेली आहे, ते लेअर सुटतात. जसं शिजायला सुरुवात होते लेअर सुटतात, तसंही मी 2दा-3दा करणार आहे, कारण मिठाचं पाणी मला मुलांसाठी काढून ठेवावं लागतं. तर आजचा व्हिडिओ जर कोणी फर्स्ट टाईम पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर पुन्हा एकदा इथे मी प्लेटवर पाणी भरलेले अशा पद्धतीने 3 वेळेस अशा पद्धतीने केलं आणि जेवढा रस्सा लागेल त्या क्वांटिटीनुसार मग मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. चला तर पुन्हा एकदा इथं पाणी तुम्ही पाहू शकता गरम झालेलं आहे, आपल्या पॅनमध्ये ॲड करायचं आहे. तर जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करा. थंड पाणी ॲड केलं तर ते चांगलं शिजलं जात नाही. अशा पद्धतीने आता हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडं अजून त्यावर झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे आणि मग मिठाचा रस्सा आहे तो मुलांसाठी बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यामुळे बरोबर मीठ परफेक्ट आहे रस्साला लागेल असंच आपल्याला आधी टाकावं लागतं, जेणेकरून मुलांसाठी रस्सा आपल्याला बाजूला काढून ठेवावं लागेल. तर इथे पाहू शकता पुन्हा एकदा मी यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि गरम करण्यासाठी. चला जोपर्यंत आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत इकडे मी वाटून घेते. त्यामध्ये टाकलेल्या अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर त्यामध्ये ॲड करणार आहे, मस्त त्याचं वाटण करून घेणार आहे. तोपर्यंत चिकन छानपैकी शिजलेलं ऑलरेडी शिजत आलेलं आहे. चला आता ते वाटून झालेलं आहे. तिथे आपण पाहू शकता आपलं चिकन छानपैकी झालेलं आहे. तर पाहू शकता मस्त उकळी फुटलेली आहे. तर यामधला आता मला रस्सा हा बाजूला काढून घ्यायचा आहे मुलांसाठी सेपरेट आणि पीस सेपरेट. तर पाहू शकता लेग पीस पण खूप छान शिजलेला आहे, त्याचे लेअर सुटायला लागले, कारण लेग पीस लवकर शिजतो त्यामानाने. तर इथे घेतलेलं आहे ती आपला घरी बनवलेला आमचा मसाला आहे. इथे आहेत आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे आणि इथं काश्मीरी मिर्च पावडर आहे, मीठ आणि कोथिंबीर घेतले आणि मीठ आता थोडंसं मी टाकणार आहे. तर आता एक पीस यामध्ये आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे. ते पाहू शकता सेपरेट पीस काढलेले आणि मुलांसाठी ते मिठाचे पाणी काढून घेतलेलं आहे. चला आता पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्यामध्ये मग जे काय आपण वाटण बनवलेलं आहे ते वाटण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मस्त ते शॅलो फ्राय होतं, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये सगळे जे काही आपण मसाले घेतले ते ॲड करून घ्यायचे आहे.
आणि जे मसाले आहे त्यामध्ये आपला घरगुती बनवलेला उन्हाळ्यात बनवतात सगळे खडे मसाला यूज करून तो मसाला आहे, चिकन मसाला आहे, लाल मिर्च पावडर आहे, थोडेसे मीठ आता मी यामध्ये ॲड करणार. ऑलरेडी आपण मीठ जास्त टाकले होते चिकन शिजवताना. चला तर आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिकनचं जे आपण शिजवलेले पीस आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहे. जो काही मिठाचा रस्सा आहे एक्स्ट्रा तो पण यामध्ये ओतायचा आहे. चला तर आता आपण हे सगळे चिकनचे पीस आणि जो मिठाचा रस्सा वगैरे आहे तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने चिकन एकदम मस्त आणि परफेक्ट होते. कुकरला शिजवले तर त्याची चव निघून जाते, वास असतो त्याचा तो सिट्टीबरोबर निघून जातो. तर पाहू शकता अशा पद्धतीने. आता जसं तुम्हाला पाणी लागेल त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. गरम पाणीच ॲड केलेलं आहे मी ऑलरेडी. गरम पाणी जास्त घेतलं होतं आणि जे वाटणाचं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही असते तर ते सगळं त्यामध्ये पाणी मिक्स करून गरम पाणीच मिक्स केलेलं आहे आणि ते यामध्ये टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने आपली चिकनचा रस्सा आपल्याला जेवढा पाहिजे त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. चला तर आता हे चिकन मी आणखीन थोडा वेळ शिजून देते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर यावर आता मी झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी शिजून घेते. इथे तर मिठाचा रस्सा मी मुलांसाठी बाजूला काढून ठेवलेला आहे. चला तिथे पाहू शकता आपलं चिकन शिजून झालेलं आहे आणि थोडंसं मी जास्त आटून दिले कारण मी दोघंच खाणार आहे त्यामुळे त्याला जास्त आटून दिले. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. चला तर आता आम्ही जेवण करून घेणार आहोत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. इकडे मुली जेवायला बसलेली, त्यांना मिठाचा रस्सा वगैरे आवडतो. भात आणि मिठाचा रस्सा दोघं खात आहे. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.